गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त रहा, मस्त आणि मजेत रहा. पहा 5:30 वाजलेले आहेत पहाटेचे. तर आम्ही दोघंही फिरायला निघालो. तर किती शांतता असते बघा. आणि आज तरी एवढं गार वातावरण आहे सकाळचं, कारण का पाऊस पडून गेलेला आहे. 2 दिवस सतत पाऊस चालूच होता, त्याच्यामुळे ना गार वातावरण आहे सकाळचं. आणि शांत मंद असं मस्त छान वाटतं बघा या वातावरणामध्ये, आणि फ्रेश वाटतं. तर चला आता एवढे आम्ही 5 चक्रा मारतोय. हे पहा, सकाळी माझं सगळं घरचं स्वयंपाक सगळं आवरला मी, आणि रसिकाकडे गेले होते. आणि रसिकाकडे जाऊन आल्यानंतर मी नाश्ता बनवते. पोहे बनवते. आणि इकडे बनवते चहा मावशींना. मावशींची एकादशी आहे त्याच्यामुळे. इकडे पोहे बनवले, पोहे झालेले आहेत. आणि इकडे चहा मावशींपुरतंच केलेलं आहे. चला आता मावशींना चहा देते. चला, हे बघा रसिकाकडे मी आले आता. आणि हे कामवाल्या मावशी आहेत ना, फार घोडा लावायची कामं करतात. कामं काय नीट करत नाही. कोणी नाही दिसलं ना घरात की कामं व्यवस्थित करत नाहीत. आणि हे रसिकाचं काम असं असतं ना, हे बघा अक्रोड, अजून अंजीर, हे सगळं वरती ठेवलेलं आहे. त्या मावशी चांगल्या आहेत, ठीक आहे, पण हे असं ठेवतात का? अशी रसिका आहे. आणि ह्या वस्तू काही स्वस्त नाही आहेत, ह्या खूप महाग आहेत. तिला किती वेळ सांगत असं, रसिका जे काय आहे ते व्यवस्थित ठेवत जा. आपल्याला काही म्हणून मी आता ना ते सगळं आतमध्ये ठेवून टाकते. चला आले की आता आवरावरी चालू करते. यायला तरी बघा 11:30 झाले, उशीर झाला. चला सगळं आवडते आता मी, मग नंतर भेटते पुन्हा. मला येता मी काय आणलं दाखवते. कुठं ठेवलं बघा, थांबा. हे बघा माझं पण लोणी काढायचं आहे, कूक काढायचं म्हणजे कूक. आणि हे पण रसिकाचं पण आहे. रसिका बाहेर काढून ठेवली बहुतेक, ते पण तूप बनवायचं असेल. सकाळच्या वेळेस ना एवढी गडबड असती ना की मला म्हणजे लोणी काढणं, तूप कढवणं काही होत नाही. म्हटलं चला आता पडदिशी विरांश नाही आहे, स्कूलला गेला, तोपर्यंत सगळं आवरून घेऊया. विनायक गेला ऑफिसला. विनायक येता विरांशला आणणार आहे म्हणजे कामावरनं तो लवकर येणार आहे. हाफडे म्हणजे बाकीचं अर्धा दिवसाचं काम घरनं करणार आहे. तर चला आवरते पटापट, पुन्हा मग भेटते तुम्हाला. हे बघा मी आल्यानंतर सगळं आवरलेलं आहे, दाखवते तुम्हाला. दिसतं का? हे पहा, मावशी येतात, झाडून पुसून जातात, पण ते आपल्याला आवरावं लागतं. भांडे पण आवरले, कपडे पण वाळत टाकले. आता कपड्याचे फक्त घड्या घालायच्या आहेत. तर इकडे बघा मी आता इकडे दही काढलेलं आहे याच्यात, आणि मला लोणी काढायचं आहे आणि तूप. एक मिनटं. हे पहा, पहिला मी आता लोणी बनवते, लोणी काढते. आता 12 वाजत आलेत बघा. विरांश याच्यात पटापटा करायला लागणार मला. मी ना डावानीच
रवीने घुसळत नाही मी, डावानेच पटदिशी होऊन जातो. मला सांगते मी कसं काढत असते. थोडंसं कोमट करत असते. थोडंसं कोमट केलं की तुम्हाला दाखवते कसं पटापट लोणी येते. अगदी कोमट म्हणजे काय, थोडंसं करायचं बघा. आपल्या बाहेरच्या टेम्परेचरला येईल असं. ज्यावेळेस आपण गार असतं हे दही, आपण ज्यावेळेस फ्रीजमधनं काढतो त्यावेळेस खूप गार असतं. नंतर तुम्ही कोमट पाणी घेतलं चालतं. पायाला काही चिकटलंय. तर मग दाखवते बघा, पटापट होऊन जातं. लगेच 2 मिनिटात लोणी येतं. मी काय रवी घेत नाही, मी आपल्या डावानीच काढत असते. कोमट पाणी घातलं तरी चालतं वरनं, पण मी काय करते, फक्त थोडंसं लाईटली गरम केलं. गरम म्हणजे आपल्या बाहेरच्या वातावरणाशी मिळतं जुळतं असं केलं की लगेच लोणी निघतं. त्याला जास्त वेळ काय घुसळत बसावं लागत नाही आहे. दाखवते बघा, निघालं लगेच. त्याच्यामध्ये तुम्ही मग नंतर ना पाणी घातलं चालतं. कोमट पाणी घाला, नाही तर साधं पाणी घाला. दाखवते. झालंच, निघालं लोणी. किती वेळ लागला लोणी काढायला. हे बघा, निघालं का लोणी. अशा प्रकारे मी हे 5 ते 10 मिनटात लोणी काढलेलं आहे. चला आता हे सगळं लोणी बाजूला काढून घेऊया. पातेल्यामध्येच ठेवणार आहे मी, पातेल्यामध्येच कढवते. आणि हे बाकीचं हे ताक आहे ना, ते चांगलं असेल तर ठेवणार आहे, कारण का खूप दिवस झाले मला बनवणं नाही झालं. तर कडवट जर झालं ताक तर मी फेकून देणार आहे. मस्त गोळा निघाले बघा. आता काय ते खूप दिवस झाले ना, तर ताक होतं कडवट. असं आंबटपेक्षा कडवट असतं ते. कडवट असले की नको वाटतं. अजून एकदा लोणी धुवून घेते. आता हे झालं माझ्या घरचं आणि रसिकाच्या पण घरचं. बघते आजच काढायचं आहे का. आज काही सकाळी पाऊस नाही आहे, आभाळ नाही आहे, ऊनच आहे. पण सांगितलेलं आहे 4 नंतर 5 नंतर पावसाची शक्यता सांगितलेली आहे. तर पाऊस येऊ शकतो. हे पहा, निघालं का लोणी. चला आता कढवते, शिवून जाईल. म्हणजे आज गुरुवार आहे, अजून मला गजाननाचा अध्याय वाचायचं आहे. खूप कामं असतात. ते असं वाटतं विरांशी यायच्या आत झालं तर बरं होईल. बघूया कसं जमतं ते. शक्यतो मी विरांशी यायच्या आतच वाचत असते, विरांश स्कूलमधनं येण्याच्या आत. हे काही इकडे तूप करत आलेलं आहे. छान तिथून लालसर रंग होईपर्यंत कढवणार आहे मी तूप खमंग असं. एकीकडे माझी पोथी वाचून झाली. पोथी म्हणजे एक अध्याय असतो गुरुवारचा, तो वाचून झालेला आहे. मिस्टरांचं पण अध्याय वाचत असते, पण ते आता दुपारीच वाचेल. त्यांच्या पहिला म्हटलं हे तूप होऊ दे, तूप कडून होऊ दे, आणि तोपर्यंतच बघा वेळ होऊन जाईल. विरान झोपले की मग तो एक अध्याय वाचून जाईल त्यांचा. चला
तूप अशा प्रकारे कामाची ॲडजस्टमेंट करावं लागते बघा. म्हणजे एक काम चालू असते की दुसरं काम करून घ्यायचं. म्हटलं चला तोपर्यंत बारीक अगदी मंद आचेवर ठेवलं होतं मी, तोपर्यंत ते काढते वाचून येईल म्हटलं. आता थोडंसं मोठं केलं आहे. चला आता छानपैकी खमंग असं तुपाचा वास आता सुटेलच. हे बघा इकडे खमंग असं तूप कडलेलं आहे, कडवलेलं आहे. चला मस्त वास पण सुटलेला आहे. चला तर मग भेटूया अशाच एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.